काल अकोटवरून आपल्या पत्नीला दवाखान्यातून घेऊन येत असताना हिवरखेड ते सोनाळा या रोडवर दैनिक देशोन्नतीचे पत्रकार किशोर खळे यांचा समोरासमोर आलेल्या दोन वाहनात झालेल्या टक्करीत उपचारादरम्यान मृत्यू झाला. आज त्यांच्या वानखेड या गावामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळेस संग्रामपूर तालुका पत्रकार संघ आणि किशोर खळे यांच्यावर प्रेम करणारी अनेक मंडळी या ठिकाणी उपस्थित होती. किशोर खळे आणि पत्रकार हे जवळपास एका नाण्याची बाजू आहेत, एका नाण्याच्या बाजू. विश्वासच बसत नव्हता काल जेव्हा समजलं अपघात, पण जेव्हा प्रत्यक्ष त्याची ते फोटो पाहिले तेव्हा सगळं आसन गेलं. आणि एक करडा पत्रकार, एक जागृत पत्रकार की ज्याच्या कित्येक बातम्या विधानसभेमध्ये लेखीव झाल्या. कृष्णा इंगळे आमदार असल्यापासून तर संजय कुटेंच्या आमदारकीपर्यंतचं जे बातमीपत्र त्यांचं आहे ते प्रत्येक वेळेस लक्षवेधी असायचं. आणि असा लक्षवेधी असणारा पत्रकार आमच्यातून गेला ही फार मोठी पोकळी आमच्या क्षेत्राला गेलेली आहे, एवढंच बोलतो. आणि माझ्या संपूर्ण भावना किशोर, त्याची पत्नी, मुलांच्यासाठी व्यक्त करतो आणि थांबतो. प्रतिनिधी काशीनाथ मानकर यांचा निरोप आला आणि काशीनाथने सांगितलं की किशोरचा असा अपघात झाला. एका क्षणात पहिले असं वाटलं की आताही किशोरला झापा लागते. हे नेहमी गाडी म्हणजे फार वेगात चालवतो आणि ऐकत नाही. तर म्हटलं किती लागलं, काय लागलं? नाही म्हणजे साहेब गंभीर आहे. आणखी थोडासा तीव्रता वाढली म्हणजे मी तुम्हाला व्हिडिओ टाकलेला आहे. व्हिडिओ अगोदर पहा मग मी बोलतो. ते सर्व असं सत्संग वाटत होते. जेव्हा ते व्हिडिओ पाहिला तर असं वाटत होतं की शेवटची घटका इथंच मोजत आहे. परंतु मी परत माहिती घेतली, हर्षलशी बोललो, तिथपर्यंत पोहोचेपर्यंत होते. तिथं सकाळचे आमचे मित्र पत्रकार योगेश फरपट यांना उपस्थित केलेलं होतं. भाऊ तिथं पोहोचलेले होते सर्व. पण शेवटी काही प्रयत्न कामाला आले नाहीत आणि जे अघटित त्याला म्हणतो जे व्हायचं ते झालं. त्या सभाच्या वतीनं मी त्यांना श्रद्धांजली अर्पण करतो आणि प्रार्थना करतो शांती लाभो आणि त्यांच्या परिवारात या दुःख पेरण्याची ताकद देतो आणि ते मला दुःख राजवळे यांनी आपल्याला सर्वांना सांगितलेलंच आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरामध्ये आज शोककळा पसरली. सोबतच त्यांच्या परिवारावर जो दुःखाचा डोंगर कोसळला त्यातून ईश्वर त्यांना सावरण्याची शक्ती देव. मी ईश्वरचरणी प्रार्थनाला शांती लाभो. मी माझ्या घिवे परिवाराच्या वतीने तसेच केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव साहेब यांची अखेर किशोर खळे यांचे चिरंजीव हर्षल यांनी आपल्या वडिलाच्या चितेला भडाग्नी दिली आणि किशोर हा अनंतात विलीन झाला.